शाहिस्तेखानाच्या अवलादांनो तुमची बोटे चाटल्याशिवाय राहणार नाही. मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधकांवरून गणगणात. लाल बहादूर शास्त्री मार्केटच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन वेळी विरोधकांवरून केली टीका. तसेच विरोधकांच्या पोटात दुखलं. 51 शक्तिपीठांच्या कामालाही स्टे आणला. परवापासून सुशी नाल्यावरील अतिक्रमण काढणार. आमदार अनुप अग्रवाल यांनी दिला इशारा. धुळ्यातील 99.99% लोक हे विकासाच्या बाजूने आहेत, परंतु काही लोक बासुंदीमध्ये मिठाचा खडा टाकणारे आहेत. त्यांना आपण खड्यासारखी वेचून बाहेर फेकू असाही इशारा देण्यात आला आहे. 5 कंदील साफ करू शकला नाही. तुमच्या आशीर्वादाने आम्ही करून दाखवलं पाहिजे. सगळं इथे भाऊ आया बहिणांची नावं घेतल्या जायची. रोज व्यापाऱ्यांना मारलं जायचं. आज ती परिस्थिती गेल्या 7 महिन्यापासून बंद झालेली. या ठिकाणी 21 माता मंदिरच्या समोर तुमच्याच आशीर्वादाने डीपीसीटीसी अंतर्गत 51 शक्तीपीठचं आपण काम करतोय. त्या ठिकाणी आपण वॉकवे बनवतोय. तर या विरोधकांना पोटात दुखलं. हरित लवाज मध्ये गेले आणि तिथं काल 9 जून पर्यंत स्टे घेऊन आले. विकासाच्या कामाला अडथळा. जेवढे हिंदू धर्माचे कामं चालू आहेत यांचं एकच काम स्टे आणणे, कोर्टात जाणे. ते जेवढं उशीर करतील तेवढं मी परत आमदार होतो. यांना स्वप्नात आले छोटे बजरंग. यांच्या भागात लात घातली छोट्या बजरंगाने आणि यांना सांगितलं का तिथं मंदिर तोडणार तो आमदार. अरे तुम्ही मस्जिदा वाचवणारे लोक आहेत, आम्ही मंदिर बांधणारे लोक आहेत, तोडणारे नाही. म्हणजे मंदिराच्या नावाने तिथं जायचं आणि त्या मॉलचंही काम बंद पाडायचं. आज 1 मे या देशामध्ये सातत्याने अग्रेसर असलेलं संतांची भूमी, वीरांची भूमी, महापुरुषांची भूमी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र, यांच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. परंतु मध्यंतरी आडवी करणारे जे लोक आहेत यांना कधी कधी चुकून निर्णय होतच असतात आणि मध्यंतरीचा काळ नुसतं गप्पा, ठोकाठाकी आणि आडवी याच्यामध्ये आपल्या जवळपास 15-20 वर्ष आपले वाहिले. आणि या सगळ्यांच्या विकृतीमुळे चंदीगड कुठे चालले गेला आणि आमचे धुळे कुठे राहून गेले. तुझा आमदार खासदार थोडं 2000 मतांनी राहून गेले. तर गल्ली भाजप करायचा आमचा सगळ्यांचा हेतू होता.